हॅलो अप्पू. आपण लिव्हिंग मध्ये राहायचं कधी ट्राय करतोय? हॅलो. हाय हॅलो काहीतरी बोललोय, रिस्पॉन्ड करा. हाय वरुण, आपण लिव्हिंग मध्ये राहणं कधी ट्राय करतोय? आज आल्या सुरू झालीस, परत मैत्रिणी भेटल्या होत्या वाटतं. तू विषय नको बदलूस यार, सांग ना. उद्या शिफ्ट होऊया. चालले. बर बर बर. या मंथच्या सेकंड सॅटर्डे चालेल? खरंच? हा म्हणजे व्हाय नॉट. अगो हो, पण आपल्याला काही गोष्टी प्लॅन कराव्या लागतील ना. कसलं? हे फायनान्शियल वगैरे. अरे ते आपण दोघांमध्ये इक्वली वाटून घेऊ ना. हा ऑफकोर्स. तू कॅल्क्युलेट कर, मी सांगतो तुला फोन. हा. पहिले तर ऑफिसच्या जवळच बघायचं ना. हा त्या हिशोबाने 1 BHK चे 22,000, हा. प्रत्येकी 11,000 झाले. ओके. त्याच्यानंतर डिपॉझिट. डिपॉझिट? हा डिपॉझिट 1,00,000, म्हणजे प्रत्येकी झाले 50,000. बाकी घर कसं सजवायचं आहे? हा, मला ना काही आयडियाज मिळाल्या. म्हणजे आपण हॉल मध्येच सोफा कम बेड ठेवायचा, सॉफ्ट अँड कम्फर्टेबल. 12,000. आणि सगळ्या भिंतींवर आपले फ्रेम्स. 5,000. बाल्कनी मध्ये एक गार्डन. 7,500. एक झोका. 12,000. किचन मध्ये फ्रीज लागणार. हो तो तर लागेलच, तो पण 22,000. मायक्रोवेव्ह. 16,000. नाही नको, त्याची गरज नाही ना आता, मग आपण नंतर घेऊ. बरं ठीक आहे. पुढे वॉशिंग मशीन. हा तो तर लागेलच, तो 22,000. तर काय झालं, कसला विचार करते? गॅस कनेक्शन, AC, TV, इलेक्ट्रिसिटी, फ्रीज, फळं फुलं, लिस्ट मोठी आहे. चल बोल पटापट. बर चल, बेडरूमचं कसं करूयात? पोस्टपोन करूया. काय? लिव्हिंगचा प्लॅन कॅन्सल करूया. आता हे परवडणार नाहीये. अरे आपण मॅनेज करूयात ना. अरे कसं मॅनेज करणार? तू खर्च बघ ना. प्रमोशन झाल्यानंतर आपण बघू, ठीक आहे? काय यार, तू किती एक्साइट झालो होतो मी. सॉरी. ठीक आहे ग, तू म्हणशील तेव्हा आपण लिव्ह इन ट्राय करू.